आजची ही कविता कुणावर दोषारोपण करण्यासाठी नाही, तर आयुष्याच्या धावपळीत हातातून निसटून गेलेल्या क्षणांची आठवण करून देण्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया. लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात तिने तुझ्याकडे आयुष्य मागितलं नव्हतं. तिने मागितलं होतं फक्त तुझ्या दिवसातील काही निवांत क्षण. तिला सोन्या चांदीच्या दागिन्यांची हौस नव्हती, तिच्या मनाला तुझ्या शब्दांची ऊब हवी होती. तू तिचा नवरा तर होतासच, पण कधीतरी तिचा मित्रही व्हावंस एवढीच तिची इच्छा होती. मग संसाराने दोघांनाही वेगळ्या वळणावर उभं केलं. तू घर उभं करत राहिलास, ती घर पण जपत राहिली. तू कुटुंबाचं भविष्य घडवत होतास, ती वर्तमान विसरत होती. तुझ्या हातात पगाराची पावती होती, तिच्या हातात मात्र चुलीचा धूर, मुलांचे बालपण आणि स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा होत्या. कधी तिनं तक्रार केली नाही, कारण प्रेमाचा आवाज नेहमी शब्दातच असतो असं नाही. कधी तो गरम पोळीच्या वाफेत, तर कधी वाफाळलेल्या चहात, तर कधी स्वतःच्या स्वप्नांना शांतपणे निरोप देण्यातही. वर्ष सरली, मुलं घरटी सोडून उडून गेली. आता घरट्यातली धावपळ थांबली. आता तो म्हणतोय, चल उरलेलं आयुष्य सोबत जगूया. तिच्या चेहऱ्यावर आता हलकंसं हसू दिसते. ते नकाराचं नसते, ते काळानं लिहिलेलं उत्तर असते. ज्या इच्छा रोज थोड्या थोड्या मरत असते, त्या एका दिवसात पुन्हा जिवंत होत नसते. जे मन वर्षानुवर्ष वाट पाहत असतं, ते मन एक दिवस वाट पाहणं विसरलेलं असतं. म्हणूनच नात्याला फक्त छप्पर देऊ नका, त्याला आकाशही द्या. फक्त जबाबदाऱ्या उचलू नका, तर एकमेकांची मनही जपा. कारण वेळ निघून गेल्यावर फिरायला जायचे रस्ते उरतात, पण चालण्याची ओढ उरत नाही. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा. धन्यवाद.